बुलढाण्यामध्ये एटीएसनं मोठी कारवाई केली आहे आणि 2 पिस्तुलांसह 92 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। नागपूर अकोला एटीएसनं ही मोठी कारवाई केली आहे। एटीएस कडून तिघांना अटक करण्यात आलेली आहे। बुलढाण्यामधल्या कारवाई संदर्भात ही मोठी बातमी आहे। एटीएसची ही मोठी कारवाई बुलढाण्यामध्ये पाहायला मिळते। 2 पिस्तुलांसह 92 जिवंत काडतुसं जप्त केलेत। या कारवाई संदर्भात आणखी तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मयूर निकम सुद्धा आपल्या बरोबर जोडले गेलेत। मयूर, नागपूर अकोला एटीएसने ही मोठी कारवाई केली आहे बुलढाण्यामध्ये। काय काय नेमकं कारवाईमध्ये हस्तगत करण्यात आलंय आणि काय नेमका संशय आहे? ही एटीएसची सर्वात मोठी कारवाई आहे। अकोला आणि नागपूरची ही टीम होती आणि कालपासून पूर्ण छापासत्र सुरू होतं। बुलढाणा जिल्ह्यातल्या रायपूर या गावात हे छापासत्र सुरू केलं एटीएसने। या एटीएसनं अंतरीकोळी या गावातून 3 जणांना ताब्यात घेतलंय। त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे 2 पिस्टल आणि 92 काडतुसं जप्त केलेले आहेत। या कारवाई बाबत मात्र स्थानिक पोलीस अनभिज्ञ असल्याची माहिती मिळालेली आहे, प्राथमिक माहिती। आणि या कारवाईमध्ये शुभम पवार आणि रोहित शिंदे असं नावं समोर येतात। या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि ते एका काळ्या रंगाच्या कारमधून या परिसरात फिरत होते। पोलिसांना माहिती मिळाली, म्हणजे एटीएस पथकाला माहिती मिळाली आणि त्यानुसार त्यांनी काल सायंकाळी ही कारवाई केलेली आहे। 2 पिस्टल आणि 92 जिवंत काडतुसं जप्त केल्याने सर्वात मोठी कारवाई समजल्या जाते। ठीक, मयूर, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मयूर निकम आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। बुलढाण्यातल्या एटीएसच्या कारवाई संदर्भात आणखी माहिती देत होते।